नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात निवडणुकीच्या विश्वातून एक महत्त्वाच्या बातमीनं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. महाराष्ट्रात 10 लोकसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी प्रचार थांबेल आणि या 10 जागांसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार आहे. तर या 10 लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सर्व दिग्गज उमेदवार जे आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करतील. महाराष्ट्राचा दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बहीण प्रीतम मुंडे, तसंच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. तर नांदेड लोकसभा इथून अशोक चव्हाण रोड शो करतील. वंचित बहुजन आघाडी उमेदवार यशवंत भिंगे प्रचार करणार आहेत. तसंच ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची देखील आज सभा होणार आहे. तर भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी अभिनेत्री ईशा कोप्पीकर समवेत रोड शो होणार आहे. तर अकोला इथे नितीन गडकरी सभा घेतील. लातूर उदगीर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. तर बीड इथे पंकज आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे. सोलापूर इथे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधणार आहेत. एकूणच प्रचाराचा हा धडाका आज बघायला मिळणार आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, एकूणच आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार जो आहे तो आज सायंकाळी थंडावणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा सर्वच उमेदवारांसाठी. कसा असेल आजचा दिवस? स्वाती, गेल्या 10 ते 15 दिवस लोकसभेच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी असोत यांनी सभा घेतल्या. दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रचारासाठी सभा झालेल्या आहेत. आज सायंकाळी 5 वाजता प्रचार करण्याची आचारसंहिता लागणार आहे. पूर्ण प्रचार यापुढे आता सायंकाळी 5 नंतर करता येणार नाही. तत्पूर्वी शेवटचा दिवस म्हणून सर्व मतदारांना आव्हान करण्यासाठी प्रत्येक राजकीय नेते जे उमेदवार आहेत ते कसोशीने प्रयत्न करतायत. एका बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मांडली तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे सिद्धेश्वर स्वामी यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कडं आव्हान तयार केलेलं आहे. ते भाजपाचे प्रताप चिखलीकर आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे भिंगे यांनी. एकूण जर पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सुद्धा अत्यंत मुंडे घराण्यांमधली धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये परत एकदा आज प्रचाराच्या सभा दिसतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामधील बहुतेक लोकसभा मतदारसंघ आज प्रचाराला संपणार आहेत. यामुळे प्रत्येक राजकीय नेते शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करतायत. कुठे ना कुठेतरी प्रत्येक एक मत महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. अगदी सागर, त्यामुळे आज दिवसभर हा प्रचाराचा धडाका सुरू राहणार आहे आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद.